Good afternoon, one and all. Now we are in chapter number 7. And in this chapter number 7 there is a broad questions, and we are today solving the second broad questions. On what factors are the regions differentiated? Give examples. कोणत्या वैशिष्ट्यांच्या आधारे प्रदेश वेगवेगळे केले जातात? उदाहरणे द्या. आता आपण भूगोलाचे विद्यार्थी असल्या कारणाने आपल्याला पर्वत, पठार, मैदान हे प्रमुख भूरूप माहित आहेत. तसंच हवामान, मृदा यांच्या आधारे देखील आपण वेगवेगळे प्रदेश 11वी पासून अभ्यासलेले आहेत. त्याचबरोबर आता आपण याच्यामध्ये 12वीला आर्थिक भूगोलाचं बराचसा याच्यामध्ये या सिलेबसमध्ये सहभाग आहे, ह्युमन जॉग्राफी मध्ये. म्हणून काही प्रशासकीय दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या देखील आपल्याला काय काय मुद्दे घेता येतात, काय काय आपल्याला वैशिष्ट्ये आढळतात ते आपण अभ्यासूयात. A region is an area of a country or any part of the world with same common features. Thus, regions are differentiated on the basis of physical or man-made or socio-economic culture. कुठलाही प्रदेशाचे जर आपल्याला एक प्रदेश, विशिष्ट प्रदेश म्हणायचं, when we are called a region because they have some similar features, characteristics, त्यांचे काहीतरी ठराविक ओळख, आयडेंटिटी आपल्याला असते. म्हणजेच आपण जर कोकणाला म्हटलं तर कोकण हा भाग आपल्याला समुद्र किनारा लाभलेलाच आहे. त्याचबरोबर आपल्याला तिथं भाताचं प्रोडक्शन दिसतं, म्हणजे राईस प्रोडक्शन, भात उत्पादन आपल्याला दिसतं. मराठवाडा, विदर्भ, खानदेश म्हटलं तर आपल्याला कापूस उत्पादन दिसतं. तसंच अहमदनगर जिल्हा, पुणे, कोल्हापूर याचं जर जिल्ह्यांचं उदाहरण केलं तर आपण शेतीच्या बाबतीत आपण त्याला ऊस उत्पादक प्रदेश असं म्हणतो. नागपूरची संत्रा जशी आपण एक आयडेंटिटी आहे, तशी नाशिकचे द्राक्ष एक आयडेंटिटी आहेत, काश्मीरचे ऍपल्स आहेत. आता हे झाले शेतीशी निगडीत. परंतु जर आपण आता औद्योगिक बघितलं तर आपण औरंगाबादला बजाज या कंपनीने एक आयडेंटिटी दिलेली आहे, पुण्याला टेल्को कंपनीने आयडेंटिटी दिलेली आहे. म्हणजे काहीतरी पर्टिक्युलर तिथं चाललेला एक तो उद्योग किंवा प्रशासकीय च्या आधारे किंवा मग भौगोलिकच्या आधारे आपण त्याची एक ओळख निर्माण केलेली आहे. नाउ फॉर एक्झाम्पल, छोटा नागपूर प्लाटू रिजन हॅज प्लाटू रिलीफ. फॉर एक्झाम्पल, छोटा नागपूर प्लाटू region has plateau relief. Himalayan mountain regions has mountain relief. Thus, desert region has shortage of rainfall and heavy and very high temperature. Northern plains regions has plain relief, fertile soil and moderate climate. आता आपल्याला इथं उदाहरणं दिलेली आहेत. छोटा नागपूर प्लाटूला आपण कशाने ओळखलेले आहेत? रिमेंबर करा, थोडं आठवूयात आपण. छोटा नागपूर प्लाटूमध्ये खनिजाचं उत्खनन होतंय, तिथं दगडी कोळसा अवेलेबल आहे, म्हणून तिथं टाटा स्टील सारखी एक, जमशेदपूरला एक मोठी कंपनी, अशा नानाविध अनेक छोट्या मोठ्या कंपन्या आहेत का ज्या मिनरल बेस आहेत, म्हणजे खनिजावर आधारित आहेत. कारण कारखानदारीला जनरेट करण्यासाठी पॉवर फ्युएल म्हणून आपण त्याला कशाचा, दगडी कोळशाचा वापर तिथं करतोय. तिथं तलाव आहेत, पाण्याची भरपूर सोय आहे, पेरनल नदी आहे तिथं, म्हणून हे त्याचे कारण आहेत. म्हणून छोटा नागपूर प्लाटूची आपल्याला एक प्लाटू रिजन आहे. तो प्लाटूची व्याख्या बघितली की आपण 200 समुद्र सपाटीपासून 200 मीटर पेक्षा जास्त उंची असलेल्या आणि वर सपाट भूभाग असलेल्या प्रदेशास आपण प्लाटू म्हणतो. म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला, पठार असं म्हणतो. आपण देखील दख्खनच्या पठारावर आहोत, तो देखील भारताच्या क्षेत्राचा, भारताच्या पठाराचाच एक उपभाग आहे. तसंच तुम्हाला मी काल सांगितलं, मारवा आणि मालवा हे आपल्याला प्लाटू शोधायचे होते, तर आपल्या मध्य प्रदेशमध्ये तो प्लाटू येतो, याचं मी तुम्हाला आता उत्तर सांगतो. परंतु जिथं कुठे मी तुम्हाला काही सर्चिंगसाठी सांगतो असतो, तिथं तुम्ही सर्च करायचं, म्हणजे आपला अभ्यास त्या अनुषंगाने पक्का होतो. तर छोटा नागपूर प्लाटू आपण इथं घेतोय. रिजन हॅज प्लाटू रिलीफ. हिमालयन्स आपल्याला माहित आहे, हिमालयन मध्ये माउंटन्स रेंजेस कितीतरी उंच उंच शिखरांचा तो हिमालय पर्वत उत्तुंगतेने उंच आणि त्याचा विस्तार एक्सटेंड देखील हा काय आहे, दूर आहे, म्हणजे लॉंगेस्ट आहे.
म्हणजे हिमालयन माउंटेन रिजन हॅज माउंटेन रिलीफ, पर्वतीय प्रदेश आहे त्याला, म्हणून हिमालयाला आपण काय म्हणतो, हिमालय भागाला आपण पर्वतीय डोंगराळ प्रदेश म्हणून त्याची आयडेंटिटी आहे. दुसरं उदाहरण आपल्याला दिलंय, द डेझर्ट रिजन्स हॅज शॉर्टेज ऑफ रेनफॉल अँड व्हेरी हाय टेम्परेचर. डेझर्टचं लक्षण काय आहे, अजून तुम्हाला सांगतो तिथं वनस्पतींचा पूर्णतः अभाव आहे. एकदम छोट्या छोट्या खुरट्या स्वरूपात, काटेरी स्वरूपात वनस्पती, दाट जंगल नाही किंवा शेतीच तिथं मृदा नाही, म्हणजे सँडी सॉइल आहे. आपण त्याचं वैशिष्ट्य बघितलं तर म्हणजे तिथं भरड मृदा आहे, वालुकामय मृदा आहे. आणि त्याच्यात आता पुस्तकामध्ये अजून एक कारण दिलं की तिथं हेवी रेनफॉल नाही, म्हणजे तिथं पाण्याचा तुटवडा आहे, पाण्यात पर्जन्याचं प्रमाण अत्यल्प आहे. आणि तसंच हाय टेम्परेचर, आता ड्युनल टेम्परेचर म्हणजे दैनिक टेम्परेचर म्हणलं तर 38 डिग्री सेल्सिअस तिथं दिवसाचं तापमान असतं. अशा प्रकारे आपण एक डेझर्टची आयडेंटिटी केलेली, डेझर्टला ओळखतो आपण. दुसरं एक उदाहरण आपल्याला दिलं की नदर्न प्लेन्स रिजन्स हॅज प्लेन रिलीफ. जो भारताचा उत्तरेकडील भाग आहे, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, इथं देखील आपल्याला 12 महिने वाहणाऱ्या काही नद्या आपल्याला आढळतात. म्हणजे गंगा नदी तिथून येते, सिंधू नदी तिथून जाते, अशा प्रकारच्या त्या नद्यांच्या उपनद्या, म्हणजे तिथं मग त्यांनी वाहून आणलेल्या गाळापासून सुपीक मैदानाची तिथं निर्माण झालेली, म्हणजे फर्टाईल सॉइल इज देअर. नाव फर्टाईल सॉइल आणि मॉडरेट क्लाइमसाठी आपण नदन भागाला आपण त्याची ओळख आहे. आलं लक्षामध्ये. आता आपण याच्यातलाच पुढचा पॉइंट बघूयात. द रिजन मे बी डिफरन्शिएट ऑन द बेसिस man-made factors like political factors such as administrative boundaries or political. आता रिजन अजून आपण त्याची विभागणी करतोय, त्याची वेगवेगळी आपण जर त्याची मांडणी केली, वेगवेगळ्या अँगलनी जर मांडणी केली, काही मॅनमेड फॅक्टर्स आहेत, मानवनिर्मित काही घटक आहेत. मग ते कोणते आहेत? पॉलिटिकल फॅक्टर्स म्हणजे राजकीय घटक, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बाउंड्रीज म्हणजेच काय प्रशासकीयांनी काही नेमून दिलेल्या एक सीमारेषा आहेत. प्रत्येक रिजनला, प्रत्येक भागाला एक पॉलिटिकल सीमा आहे, एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सीमा आहे, और पॉलिटिकल बाउंड्रीज. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, उत्तर प्रदेश अँड पंजाब आर 2 डिफरंट रिजन्स बिकॉज दे हॅव डिफरंट पॉलिटिकल बाउंड्रीज अँड गव्हर्नमेंट बॉडीज. आता उत्तर प्रदेश आणि पंजाब, हरियाणा हे स्वतंत्र राज्य, जसं महाराष्ट्र पण, ह्या प्रत्येक याला स्वतंत्र सीमा आहेत, चेक पोस्ट असतात कधी कधी, किंवा मग एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशाचे टॅक्स असतो. तर ह्या ज्या काही बॉर्डरीज आहेत याच्यावर गव्हर्नमेंट वेगवेगळे आहेत. महाराष्ट्राचं प्रशासन वेगळं आहे, शासकीय प्रशासन वेगळं आहे, हरियाणाचं वेगळं आहे, उत्तर प्रदेशचं वेगळं आहे, पंजाबचं वेगळं आहे. म्हणजे तिथं त्या गव्हर्न करण्यासाठी, तो स्टेट रन करण्यासाठी त्या स्टेटमध्ये काय आहे, एक प्रत्येकाचं स्वतंत्र असं राज्य अस्तित्वात आहे. अशी एक त्याची ओळख होती. म्हणजे फॉर एक्झाम्पल, उत्तर प्रदेश अँड पंजाब आर 2 डिफरंट रिजन्स बिकॉज दे हॅव डिफरंट पॉलिटिकल बाउंड्रीज अँड गव्हर्नमेंट बॉडीज. प्रत्येकाला त्यांची एक राजकीय सीमा आहे आणि त्यांची स्वतंत्र असं एक राज्य शासन आहे. द रिजन मे बी डिफरन्शिएटेड on the basis of socio-cultural factors such as language, religion or ethnicity. The region may be differentiated on the basis of socio-cultural factors. सामाजिक आणि सांस्कृतिक काही घटक यांनी देखील आपल्याला राज्य वेगवेगळी विभागू शकतो आपण याच्यामध्ये, किंवा किंबहुना ती विभागलेली आहेत. म्हणजे तामिळनाडू जर घेतलं, केरळ घेतलं, आंध्र प्रदेश, या प्रत्येकाची भाषा वेगळी आहे. महाराष्ट्राची जशी मराठी भाषा आहे तशी तमिळ लोकांची तमिळ भाषा, केरळाची भाषा वेगळी आहे. आणि मग त्यांची मूल्य, त्यांची समाज व्यवस्था, त्यांचे वस्त्र पेहराव, त्यांची भाषा, त्यांचा वंश, त्यांचा वर्ण, त्यांची शरीराची ठेवण, ते करीत असलेले व्यवसाय, ते पाळत असलेले धर्म, हे याच्यामध्ये बरचसा आपल्याला भिन्नता आढळून येते. म्हणून आता याच्या आधारे देखील, म्हणजे सोशिओ कल्चरल, सामाजिक आणि सांस्कृतिकच्या आधारे देखील आपल्याला रिजनची डिफरन्शिएट, म्हणजे रिजन डिफरन्स आपण त्याचा सांगू शकतो, त्याची विभागणी, प्रदेशाची विभागणी आपण करू शकतो. फॉर एक्झाम्पल, इन मुंबई देर इज अँड वेअर पीपल स्पीकिंग Gujarati language.
लिव्ह इन वन रिजन. आता मुंबई सारखं एक महानगर आहे, इथं कोट्यवधी लोकसंख्या आहे आणि अशा या मुंबई प्रदेशामध्ये अनेक ठिकाणून लोक येऊन स्थिर स्थावर झालेले आहेत त्यांच्या उद्योगधंद्यासाठी, नोकरीसाठी, व्यवसायासाठी. मग काय होतं, एका विशिष्ट भागामध्ये विशिष्ट समाज तुम्हाला आढळून येतो. म्हणजे पुस्तकात आपल्याला उदाहरण दिलं तेच आपण रन करूयात की गुजराती लोक, गुजराती भाषिक लोक एक मुंबईमध्ये एका स्पेशल रिजन मध्ये ते राहतात. त्यांची एक स्वतंत्र कॉलनी. आता अहमदनगरमध्ये आपण अभ्यास करतोय, अहमदनगरच्या मुलांना, विद्यार्थ्यांना आपल्याला ठाऊक आहे का, एक सिंधी कॉलनी आहे बघा नगर तारकपूरच्या पलीकडून. इथं फक्त सिंधी लोकांचाच एक वास्तव्य त्या कॉलनीमध्ये तुम्हाला आढळून येतं. का? कारण त्यांची भाषा, त्यांचा वंश, त्यांचे धर्म हा एक आहे. अनेक सुरक्षिततेच्या कारणाने म्हणा किंवा त्यांच्या एकमेकांची देवाणघेवाण असेल, व्यवसायाचा त्यांचा विकास करायचा असेल, तर अशा पर्टिक्युलर समाज एका पर्टिक्युलर एक भाषा बोलणारे लोक या पर्टिक्युलर एरियामध्ये राहताना दिसतात. चेंडीगेट, मंगल गेट बघितलं आपण तर आपल्याला तिथं मुस्लिम लोक समाजाचं वर्चस्व दिसतंय. माळीवाडा जर बघितलं तर तिथं हिंदू समाज आणि इतर मिक्स समाज आपल्याला तिथं दिसतोय. एक कोठी एरिया बघितलं तर तुम्हाला ख्रिश्चन लोक दिसतात तिथं. सांगायचं तात्पर्य लोकलन तुम्हाला उदाहरण देण्याचं कारण काय, आपल्याला इतर गोष्टीचा अभ्यास करताना आपण लोकलाइज उदाहरणं हाताळणं फार महत्वाचं असतं. तात्पर्य काय, आपल्याला एक जरी शहर असलं, एक जरी प्रांत असलं तरी इथं वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या थराव्याच लोकांचं काय असतं, वास्तव्य असतं. म्हणून मुंबईचं आपल्याला इथं उदाहरण दिलं का, फॉर एक्झाम्पल इन मुंबई there is an area where people speaking Gujarati language live in one region. The Middle East countries from one region where people of Muslim religion stay together. आता मिडल ईस्ट कंट्री जर म्हटलं आपण, एखादी राष्ट्र जर म्हटलं, मग ते इराक असेल, सौदी अरेबिया असेल, अशा काही मिडल ईस्ट कंट्रीज आहेत, इथं तुम्हाला मुस्लिम लोकांचं वास्तव्य तुम्हाला दिसून येतं आणि ते एकत्र राहताना आढळून येतं. का? त्यांची भाषा एक आहे, धर्म एक आहे, पेहराव एक आहे, अन्न एक आहे, वस्त्र ते एक समान वापरतात, एकूण त्यांची संस्कृती एक आहे. आलं लक्षामध्ये? तर अशा प्रकारे आपल्याला एकाच प्रदेशामध्ये अन्य भाषिक लोक तुम्हाला आढळून येताना दिसतात. दस रिजन आर डिफरन्शिएटेड ऑन बेसिस ऑफ व्हेरियस फॅक्टर्स. अशा प्रकारे आपण प्रदेशाची विभागणी करू शकतो. किंबहुना एका प्रदेशात आपल्याला अनेक कॅरेक्टरिस्टिक्स, वैशिष्ट्ये आढळून येतात. पुन्हा मी तुम्हाला हा प्रश्न रीड करून सांगतो, समजावून सांगतो. पुन्हा लक्ष द्या, आपल्याकडे वेळ आहे. क्वेश्चन नंबर सेकंड आहे एक्सरसाइज मध्ये, ब्रॉड क्वेश्चन आहे, 8 मार्कला तुम्हाला विचारू शकतो हा प्रश्न एक्झामिनर फायनल एक्झाम मध्ये. प्रश्न समजून घ्या. ऑन व्हॉट फॅक्टर्स आर द रिजन्स डिफरन्शिएटेड, गिव्ह एक्झाम्पल्स. कोणत्या वैशिष्ट्यांच्या आधारे प्रदेश वेगळे केले जातात, उदाहरणे द्या. तर ती वैशिष्ट्ये कोणती आपण बघितली, प्राकृतिक घटक म्हणजे फिजिओग्राफी, फिजिकल ज्याला आपण जॉग्राफिकल घटक म्हणतो, एन्व्हायरमेंटल घटक म्हणतो. नंतर सोशल बघितलंय आपण, सामाजिक घटक, कल्चरल घटक बघितले आपण, पॉलिटिकल घटक बघितलेत आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह घटक बघितलेत. आता ही जी तुम्हाला मी आता जी यादी सांगितली, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, याचे काय करायचं, तुम्ही याचे मेन मुद्दे ध्यानात धरायचे, याची नोट्स बनवायची आणि नंतर मग त्याचं ब्रीफ विश्लेषण करायचं आहे. आलं लक्षामध्ये? अशा प्रकारे एक आपण क्वेश्चन नंबर सेकंड सॉल्व्ह केलेला आहे. उद्या आपण भेटताना क्वेश्चन नंबर 3 आणि 4 याच्यावर चर्चा करणार आहोत. आता एक लक्षात घ्यायचं की मी तुम्हाला इंग्लिश मिडियमच्या मुलांना रेडी रेफरन्स नोट्स देतोय, मराठी मुलांना स्वतंत्र रेडी नोट्स देतोय. पीडीएफच्या माध्यमाने मी तुम्हाला आतापर्यंत पहिल्या चॅप्टर पासून तर 7व्या चॅप्टर पर्यंत सर्व नोट्स तुम्हाला पुरवलेले आहेत. आता तुमचं काय काम करतं तर मुलांना त्या व्यवस्थित, तुम्ही अजून वेळ आहे, आपल्याकडे भरपूर वेळ आहे, तर त्या नोट्स व्यवस्थित लिहून घ्या, सुबक अक्षरामध्ये लिहून घ्या, ठिकठिकाणी आकृत्या काढा, नकाशांचा वापर करा, जेणेकरून आपला अभ्यास परिपक्व होईल. नुसतंच परीक्षेसाठी 12वीच्या नाही तर येणाऱ्या ज्या तुम्हाला भविष्यात स्पर्धा परीक्षेला सामोरं जायचं, तिथं भूगोलाचा विषय अत्यंत महत्वाचा आहे. भूगोलावर आधारित अनेक प्रश्न विचारले जातात. तर आताच ते प्रश्न आपण पक्के केले तर भविष्यात एकदा नुसती रिव्हिजन जरी झाली किंवा हेच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भविष्यात कुठेतरी क्लिक होतं, स्ट्राईक होतं, लगेच आपल्या बुद्धीमध्ये ते पटकन ऍक्शन करतं
म्हणून काय करायचं, अभ्यास करताना एकदम मन लावून एक स्वतंत्र अभ्यासाचा वेळ, तुमच्या सोबत पेन्सिल, पट्टी, खोडरबर प्लस पेन, चांगला एक सुंदर नोटबुक स्वच्छ आणि नकाशाचा वापर, आकृत्या सुबक काढणं, असं मी तुम्हाला पुन्हा नम्रपणे आव्हान करतो. आता कालच्या तुम्हाला तासाला मी पाठवली होती PDF फाईल. तर रसिका नावाच्या मुलीने मला ती त्वरित लगेच 2 तासाचाच रिप्लाय दिला की तिने रेडी रेफरन्स लगेच तिची होमवर्क मला तिने व्हॉट्सअपच्या माध्यमातून दाखवलं आपल्या ग्रुपवर. तर तुमचं देखील कर्तव्य मुलांना सर्वांनी आत्ताच इंटेन्सिव्हली अभ्यास करा. हा जो प्रश्न मी तुम्हाला पाठवणार आहे लगेचच 2 तासांनी किंवा 1 दिवस घ्या त्याच्यासाठी. इतरही तुम्हाला विषयांचा अभ्यास आहे, परंतु वेळेवर काम पूर्ण करा, जेणेकरून आपला अभ्यास थोडा थोडा करून पूर्णत्वाकडे जाईल. ओके, थँक्यू व्हेरी मच.